हे बघा, आमची प्रयत्न आणि आमचा प्रयत्न हाच राहील की विशालगड परत एकदा इकडच्या सर्व लोकांसाठी, सर्व पर्यटकांसाठी परत एकदा उघडा झाला पाहिजे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील, ते दुसऱ्या बाजूला उरुससाठी आला असतील, किंवा रेहान मलिक बाबांच्या दर्ग्यावरती आलेले असतील, किंवा असेच इतिहास बघायला, जुने गड किल्ले बघायला आलेले पर्यटक असतील, त्यांना कोणतेही दुखापत न होता, इजा न होता, त्यांच्या स्वातंत्र्यावरती कोणतीही गदा न येता त्यांना हा ऐतिहासिक गड, ऐतिहासिक स्थळ हे परत एकदा खुशालीने बघितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं असेल तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चुकीचा इतिहास आपल्या समोर मांडला जातो. हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींना एक चुकीची प्रतिमा छत्रपतींची उभी केली जाते. पण आपण जर बघितलं असेल तर छत्रपतींच्या सैन्यामध्ये स्वराज्याची संकल्पना ज्यांना कोणाला मान्य होती ते सर्व हिंदू मुसलमान एकत्र होते. कितीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले सरदार हे स्वतः मुसलमान होते. आणि परत एकदा खोटा इतिहास सांगून काही राजकारणी स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करतायत. त्यांना त्यांची पोळी भाजायचा प्रयत्न करू देत. पण आज आम्ही इकडे आलोय, आमचं एक जंगी स्वागत झालंय. ह्याच्यावरनच परत एक महाराष्ट्राला संदेश जातो की विशालगड लोकांसाठी परत एकदा उघडलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.